असं ठेवायचं आणि मग हे असं, हे बघ व्योम असं, परत ते कुंकवाच्या ताटात ठेवायचं, परत ते असं असं कुठे करायचं, असं असं करायचं. आणि आपल्या पावलाला किती बोट असतात? 5 बोट असतात. 1 2 3 4 5 5 असतात की नाही. मग ते परत ते कुंकूचं घ्यायचं आणि मग मोठं पहिलं अंगठा, मग नंतर छोटा 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 असे 5 बोट काढायची. कुठे काढायची? त्या पावलांवरती. कळलं? मगाशी मग मी ते पाऊल कुठे लावायचे? ते पाऊल ना, त्या लक्ष्मी देवी आतमध्ये येतात ना, मग त्यांचे पाऊल नको का उठायला, म्हणून त्या बाणाचे पाऊल असे उठवते. हा, त्यालाच म्हणतात ते हातात घ्यायच्यात का पायात? नाही, पायात हात असं करायचं आणि पायात लावायचे आणि पायाने नाही करायचं, हातानेच करायचं. कळलं? पायाने हाताने केलंय, त्या हाताचंच डिझाईन पायासारखं दिसतंय. तुम्हाला काय वाटलं पायाने केलं? हा ना. आजचा नैवेद्य कोण करतो आहे? कृष्ण करतो आहे. कृष्ण नैवेद्य करतो आहे बाप्पाचा. हळूहळू कृष्ण, एकदम हळूहळू. एक नंबर. देवी बाप्पा आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य भरला जात आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे, पण अजून सकाळ आहे, वेळ आहे. बाहेर तयारी चालू आहे बाप्पाच्या विसर्जनाची. आणि हे इथे आतमध्ये मेघना मोदक करत आहे. मेघना इकडे बघा, मेघनाने मोदक केलेला आहे. बाप्पाला आता आता शिदोरी खाऊ. घरी गेलं तर आई विचारेल ना, काय मिळालं, काय दिलं तुला, त्यांनी खाऊ काय दिला, सांगू शकतो मोदक घेऊन आला म्हणून. चला. आश्रमाचा